नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत, खरंच हा अत्यंत गंभीर विषय आहे. असा विषय की ज्यामध्ये सरकारने तातडीने कारवाई करायला हवी होती. आम्ही हा विषय बोलतो आहोत त्याआधीच ज्या व्यक्तीने हे केलं त्याविरुद्ध कारवाई व्हायला हवी होती, त्याला अटक व्हायला हवी होती. नेमकं प्रकरण काय तर तुम्ही हे माध्यमांवर बघता आहात की शास्त्रीनगरमधल्या एका रुग्णालयाने जेव्हा म, तिथे सोय नाही आवश्यक असलेली ती सांगितल्यानंतर ज्या पद्धतीची मारहाण झाली. आधी तो व्हिडिओ फुल स्क्रीन बघूया आणि नंतर आपण बघूया की काय काही आम्ही तो म्यूट यासाठी केलेला आहे की त्यामधल्या शिव्या कोणालाही ऐकवणार नाहीत. ही जी हुल्लडबाजी चाललेली आहे, हा जो बेदरकारपणा चाललेला आहे, हा सगळा एका रुग्णालयामधला आहे. आणि तुम्ही बघा कशा पद्धतीने करतायत. फुल स्क्रीन हे व्हिडिओ आपण आधी बघूया. माफी जर मागायची म्हटली तर त्याबद्दल सुद्धा यांना फार आपण काही चुकीचं केलंय असं वाटत नाहीये. आज अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा गाजतोय आणि यावर सरकार काय कारवाई करणार नेमकं हे बघायला लागेल. जर ती कारवाई झाली नाही तर सगळ्या डॉक्टरांच्या संघटना राज्यव्यापी बंद पुकारू शकतात. नेमकं प्रकरण काय आहे समजून घेऊया डॉक्टर निरगुडकर यांच्याकडून. सर, काय हा भीषण प्रकार नमस्कार. म्हणायचा महाराष्ट्रामध्ये? नमस्कार सर, हे धक्कादायक प्रकार होत आहेत. ज्या पद्धतीची भाषा आहे तुम्हाला मला ऐकवत नाहीये आणि ज्या पद्धतीची मुजोरी आहे ही महाराष्ट्र बघतोय. ही ही मुजोरी येते कुठून या नेत्यांमध्ये? एक बरं या व्हिडिओतला ऑडिओ बंद केला. त्याचं कारण खरोखरच अगदी सराईत गुंडाला सुद्धा ऐकवणार नाहीत अशा शिव्या ची लाखोली इकडे पाहायला मिळते. मुळात डोंबिवलीमधला हा प्रकार आहे. शास्त्रीनगर नावाचं एक सरकारी रुग्णालय आहे. डोंबिवलीचा प्रॉब्लेम असा आहे की डोंबिवली हे शहर खरं तर लाख लोकांच्या वस्तीसाठी आहे. पण आज तिकडे आम्ही 10 ते 12 लाख लोक कोंबलेली आहेत. आता 10-12 लाख लोक कोंबल्यामुळे जे सार्वजनिक व्यवस्थेचे सुविधांचे धिंडवडे निघतात ते धिंडणारच आहेत. मग ते ट्रॅफिक असेल, सांडपाणी असेल, सगळेच आहेत मुद्दे. त्यातलाच एक मुद्दा तो आहे, तो म्हणजे सार्वजनिक आरोग्याचा. त्याकरता जी रुग्णालय आहेत त्यांची संख्या अत्यंत अपुरी आहे. जी आहेत ती फुल असतात. त्यातलंच हे एक प्रकरण आहे. या इथे इट्स अ मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटल. इथे ओपीडी आणि मॅटर्निटी चांगल्या बऱ्या प्रकाराने चालते. I will not call it one of the best hospitals, but given the situation of the municipal hospital, this is a fair, good facility which provides enough help. आणि तिकडे एक महिला आली आणि ती महिला जी होती ती डिलिव्हरीसाठी आली आणि अपरंटली नाळ गळ्याभोवती त्या बाळाच्या गर्भामध्ये अडकली गेली आणि त्यात मला असं वाटतं की त्याला शीज आली आणि त्याच्यामुळे सगळं प्रकरण खूप गंभीर बनलं. आता अशा वेळेला डिलिव्हरी जेव्हा होते त्यावेळेला एक NICUच्या सेटअपची गरज असते आणि तो NICUचा सेटअप आहे तो त्या हॉस्पिटलमध्ये नव्हता. आता तिथे नसल्यामुळे त्या डॉक्टरनी त्याला विनंती केली की इथे काही शक्य नाही आहे, आपल्याला दुसरीकडे जायला लागेल आणि त्याकरता एक पर्याय असा आहे की तुम्हाला सायन हॉस्पिटलला जायला लागेल. अरे त्या दिवशी पाऊस प्रचंड कोसळत होता. त्याच्यामुळे मुंबईची जी वाहतूक होती ती खोळंबलेली होती, ती जवळपास बंद झालेली होती. सरकारने सुद्धा जर काही आवश्यकता नसेल तर तुम्ही घराबाहेर पडू नका असा सल्ला दिलेला होता. वाहनं अडकलेली होती अनेक ठिकाणी. पण म्हणून त्या डॉक्टरला अशी मारहाण करायची आणि केवळ बरोबरची एक महिला डॉक्टर फोनवर बोलतीये म्हणून तिलाही मारून काढायचं. हा घडलेला प्रकार आता CCTV मध्ये आहे. जर हे CCTV मध्ये नसतं तर विचार करा
त्या डॉक्टरने असंख्य मार अशाच वेळा खाल्ले असते. हॉस्पिटल आमचं ऐकत नाही म्हणून जर मारहाण होणार असेल तर मग मला सांगा, रस्त्यावरचे दिवे चालत नाहीत आणि रस्त्यावरचे खड्डे आहेत म्हणून मग नागरिकांनी कोणाला मारहाण करायची? आज डॉक्टरी कम्युनिटी सर्वसामान्य मतदारांपेक्षा संख्येनं कमी आहे आणि 12 वर्ष डॉक्टर होण्याकरता, गायनेकोलॉजिस्ट होण्याकरता 18-18 तास मेहनत केलेला वर्ग असा कोणावर हल्ला करू शकत नाही, असा इतिहास नाही आपल्याकडे. आणि म्हणून दॅट बिकम्स अ व्हेरी लो हँगिंग फ्रूट टू टार्गेट. याच इथे जर त्यांच्या विरोधी पक्षाचा एखादा दांडगट लोक बसली असती तर त्यांच्यावर तसा हल्ला झाला असता का? हे सगळेच प्रश्न असे निर्माण होत आहेत. त्यामुळे शिकल्या सवरल्यांना जर अशी मारहाण सहन करावी लागत असेल, आणि ती सुद्धा कशा करता की हॉस्पिटलमध्ये बेड नाही, त्याला डॉक्टर जबाबदार नाही आहे. त्याला जर असेल तर प्रशासन आणि चुकीचं नियोजन त्याला जबाबदार आहे. मग त्याच्यावर असं एक स्पष्टीकरण द्यायचं की वरिष्ठांचा फोन देत नव्हते म्हणून मारहाण झाली, आणि वरिष्ठांची केली आणि ती डिलिव्हरी झाली आणि ती बाळंतीण आता परमेश्वराच्या कृपेनं सुखरूप आहे, म्हणून जे काही मी केलं ते योग्य होतं आणि यापुढे जर असं झालं तर कदाचित मी असंच करेन, अशा प्रकारची एक आपल्याकडे वृत्ती समोर यायला लागलेली आहे. हीच ती रॉबिनहूड वृत्ती की ज्याच्यामध्ये न्याय मिळवून देण्याकरता अन्याय केला गेला तरी हरकत नाही असं एक तत्वज्ञान पुढे येतं आणि तेच समोर आलेलं आहे. अर्थात त्या विभागाचे मूळतः शिक्षणाने डॉक्टर असलेले खासदार जे आहेत श्रीकांत शिंदे, त्यांनी या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे आणि डॉक्टरांच्या बरोबर आपण आहोत अशी भूमिका मांडलेली आहे. कठोर कारवाई केलेली आहे, परंतु पक्षातून निलंबन काही त्या व्यक्तीचं केलेलं नाही आहे. त्याच्यावरून त्याचं राजकीय महत्व आपल्या लक्षात येतं. एक लक्षात घ्यायला पाहिजे की अशी मंडळी आपल्याला लोक निवडून देण्याकरता कदाचित मदत करू शकतात, पण असेच असंख्य प्रकार घडल्यानंतर कुठेतरी जनता त्यांचा रोष एकदाच व्यक्त करते आणि त्यानंतर तो पक्ष आणि ती जागा आपल्या हातातून गमावलेली असते. त्यामुळे अशा गोष्टींवर कारवाई करून जनतेसमोर आदर्श निर्माण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि कायद्यानं सुद्धा महाराष्ट्र राज्य पारित कायदा जो आहे त्या कायद्यानं हा गुन्हा, डॉक्टरांना मारहाण करणे हा गुन्हा आणि तो कॉग्निझिबल ऑफेन्स, दखलपात्र गुन्हा म्हणून त्यांनी जाहीर केलेला आहे. तेव्हा या सगळ्याचा विचार करून या दृश्यांकडे आपण पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. बघा ती काय मारहाण चालली आहे ती आपल्या समोर आहे. ज्या पद्धतीची मारहाण झाली, नंतर त्या एक महिला डॉक्टर फोनवर बोलत होत्या, त्यांच्या कानशिलात लगावण्यात आली, फाईल्स होत्या, फाईल्स उचलल्यात. सर विचार करा, त्या ठिकाणी दुसरं काहीतरी धारदार असतं, यांनी तोही विचार केला नसता आणि काल अजून काहीतरी विपरीत घडू शकलं असतं, अशी परिस्थिती होती. ह्या पद्धतीने वागणारे नेते यांना पक्ष एक आदर्श निर्माण करण्याची एक संधी आहे त्यांना, की अशा वेळी कठोर भूमिका घ्यायला पाहिजे. आणि सुदैवाने ते माता आणि बालक वाचलेलं आहे. विचार सर दुसऱ्या पण अँगलनी करण्याची अशी गरज आहे की जर या हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध नाहीत, डॉक्टर हतबल आहेत, अशा वेळी ते एक सूचना करतायत ते बाळ वाचवण्यासाठीची. जर काही झालं असतं तरीही यांनी हॉस्पिटलला तोडफोड केली असती. म्हणजे दोन्हीकडून डॉक्टरना टार्गेट करायला अशा प्रकारचे नेते, अशा प्रकारचे लोक तयार असतात, हे आपण पाहिलेलं यापूर्वी सुद्धा. मला इकडे एक दुसरा मुद्दा मांडायचा आहे. ज्या डॉक्टरचा फोन हिसकावून घेण्याकरता म्हणून तिच्या धक्काबुक्की करण्यात आली आणि ज्या नर्स मध्ये पडल्या त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, यातली जर एखादी नर्स प्रेग्नंट असती आणि या सगळ्या धक्काबुक्कीमुळे आणि मानसिक आघातामुळे तिचं जर मिसकॅरेज झालं असतं तर मग एक बाळ वाचवण्याकरता एक बाळ दगावलं हा न्याय आपण म्हणणार आहोत का? मूलतः जी गोष्ट घडते त्याला तिथले डॉक्टर जबाबदार आहेत का, हा प्रश्न आधी विचारला पाहिजे. आणि दुर्दैवाने अशा लोकांना जर आपण पाठीशी घालायला लागलो तर लक्षात ठेवा मग तो एक नॉर्म बनतो आणि सूड हाच न्याय असं वाटायला लागतं आणि एन्काउंटर हे कल्चर बनतं. तसंच आता तुम्ही दृश्य बघताय, त्या दृश्यामध्ये डॉक्टरला मारहाण हाच मग
एक नॉर्म बनत जातो. आणि ही जी रमेश म्हात्रे ही व्यक्ती आहे, त्यांचं महत् कार्य जर समजून घ्यायचं असेल तर बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि विष्णुनगर पोलीस स्टेशन डोंबिवली इथे तुम्हाला त्या संदर्भातल्या सर्व पोथ्या पाहायला मिळतील. इतकंच मी आत्ता या क्षणी सांगू शकतो. हात उचलायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा प्रश्न त्यांना दुसऱ्या एका चॅनलवर विचारला, तेव्हा त्यांनी न्याय मिळवण्याकरता आम्ही असाच हात उचलत असतो हे एक तत्वज्ञान सांगितलं. मग तुमच्या वॉर्डामध्ये खड्डे पडतात, तुमच्या वॉर्डामध्ये झाडं कोसळतात, तुमच्या वॉर्डामध्ये विजेचे खांब बंद असतात, वीज चालत नाही, पाणी मिळत नाही. मग त्यावेळी नागरिकांनी काय करायचं? आज तो डॉक्टर जास्त दांडगट नव्हता म्हणून त्याला मारहाण झाली. अशी मारहाण तुम्ही करू शकता का? जर विरोधी पक्षाचा कोणी दांडगट नेते असते तर केली असती का? परंतु दुर्दैवाने ज्या डोंबिवलीमध्ये सर्वात जास्त दर लाखाचे चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत किंवा कंपनी सेक्रेटरी आहेत किंवा सर्वात जास्त लिटरसी रेट, अलीकडचा फिगर मला माहीत नाही पण एकेकाळी डेफिनेटली इट वॉज डोंबिवली, त्या डोंबिवलीमध्ये अशी लोक निवडून जातात हे सुद्धा डोंबिवलीच्या बदललेल्या डेमोग्राफीचं चित्र आहे असं आपण म्हटलं पाहिजे. आणि हाच तर प्रश्न आहे की जननायक किंवा रॉबिनहुड बनण्याच्या इमेजच्या मागे लागलेली लोक मग हाच आदर्श समाजासमोर ठेवणार का? आणि मग प्रत्येक वेळी यांचं बघून यांचे कार्यकर्ते देखील यापुढे नगरसेवक करण्याकरता का हेच करणार का? परंतु समस्या मूळ जी आहे त्याच्यावर काम कधी करणार? एकूण किती लाख पॉप्युलेशन आहे, अर्थात तो लॉंग टर्म सोल्युशन झालं. या प्रकरणामध्ये सामोपचाराने जर विचारलं असतं, गोष्टी हातात लागल्या असत्या तर हे प्रकरण असं झालंच नसतं. परंतु FIR ला झालेला उशीर हे या घटनेचं गांभीर्य अधिक गडद करतो. आणि एक लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनानं ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांना मारहाण करण्याच्या संदर्भातला एक कायदा पारित केलेला आहे आणि त्याच्यानुसार 10 वर्ष सश्रम कारावासाची सजा सुनावली जाण्याची तरतूद त्याच्यामध्ये आहे. अगदी 307 कलम, 307 म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर हे सुद्धा आहे. आणि त्यात जी अर्वाच्य भाषा वापरलेली आहे ती जर डोंबिवलीतल्या जनतेनं ऐकली तर त्यांना असे जनप्रतिनिधी हवेत का हा प्रश्न येतो. त्यामुळे एकीकडे करोनाच्या काळात PPE किट घालून अहोरात्र सेवा करणारे पक्षाचे पक्षप्रमुख त्यांचे एकनाथ शिंदे, आणि दुसरीकडे अशा प्रकारे हॉस्पिटलमध्ये जागा नाही, NICUची सोय नाही, डिलिव्हरी क्रिटिकल आहे, ताबडतोब हलवायला हवं असं सांगणाऱ्या डॉक्टरांना मारहाण. यातलं कुठलं चित्र आम्ही समाजासाठी स्पृहणीय आहे असं समजायचं? अर्थात या प्रश्नावर आता गांभीर्य लक्षात आल्यामुळे IMEने आत्ता कार्यक्रम आपण हा जेव्हा रेकॉर्ड करतोय त्यावेळेला डोंबिवलीच्या जिमखान्यामध्ये एक मीटिंग बोलवली असं मी ऐकतो आणि त्याच्यामध्ये पुढील कारवाईची दिशा ते ठरवतील. विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे एक प्रमुख नेते तिकडे पोचलेले आहेत आणि रोहित पवार यांनी सुद्धा या संदर्भात कडक आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. यातल्या राजकारणाचा भाग आपण बाजूला ठेवूया, पण लॉंग टर्ममध्ये ज्या शहराचं पॉप्युलेशन 1 लाखच असायला हवं होतं तिथे आपण 10-12 लाख लोक वस्ती आणल्यानंतर आपण सुविधा पुरवण्यात अपयशी पडलेलो आहेत याची जाणीव जरी या निमित्ताने झाली तरी पुष्कळ झालं. आणि दुसरं, या अशा प्रकारच्या गुन्ह्यासंदर्भात जो कायदा सरकारनं पारित केलेला आहे त्याच्यानुसार योग्य ती चौकशीची गरजच नाही आहे. इकडे डॉक्टरांना मारहाण करताना दिसतायत सरळ, त्यामुळे त्या कायद्यातलं कलम लावून बरोबरच्या 3 मारहाण करणाऱ्या व्यक्तींना अटक झाली. मग मुख्यतः या संदर्भात भूमिका घेणाऱ्या आणि कार्यवाही करणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या नगरसेवकांना अटक कधी असा सवाल आता पुढे झाला तर त्यात गैर काय? अगदी बरोबर आहे. 2 महत्वाचे मुद्दे आहेत सर यामध्ये. एक म्हणजे आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही कुठल्याच शहरामध्ये परिपूर्ण आहे किंवा निदान
जेवढी किमान अपेक्षित असावी तेवढी आहे असं मुळीच म्हणता येत नाही. सगळीकडे तुटवडा आहे, वाणवा आहे. अ, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये लागणाऱ्या उपचारांसाठीच्या सोयींचा पूर्णतः तिथे अभाव आहे. अशी परिस्थिती, त्यावर सरकारने निर्णय करायला पाहिजे आणि त्यावर कृती करायला पाहिजे. परंतु या घटनेमध्ये ज्या नगरसेवकांनी या पद्धतीची मारहाण केली त्या मात्रेंवर कारवाई जर तातडीने झाली नाही तर अतिशय चुकीचा संदेश हा जाणार आहे आणि डॉक्टरांच्या संघटना सुद्धा यामध्ये आक्रमक होतील, प्रकरण वाढेल. 100% डॉक्टरांच्या संघटनेनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलंय असं आत्ता तरी दिसतंय. अर्थात ते किती लावून धरतायत आणि त्याला डॉक्टर्स किती साथ देत आहेत हे आता समोर येईल. परंतु जर असे छोटे छोटे प्रकार चालू राहिले तर डॉक्टरांना मारहाण, तिथेच जवळ डोंबिवलीच्या जवळ एक रोडपाली नावाचं गाव आहे. मी स्वतः जाऊन तिकडे स्टोरी केलेली होती. त्या रोडपालीमध्ये जवळच्या एका, मला वाटतं पाटील नावाचे गृहस्थ होते, डॉक्टर होते. त्यांच्या डॉक्टरमध्ये, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये अशाच प्रकारची तोडफोड करण्यात आलेली होती आणि त्यावेळेला IME मोर्चा काढला होता आणि ते प्रकरण खूपच गाजलं होतं. विधानसभेत पण त्यावर प्रश्न आला होता. आजही आदित्य ठाकरे यांनी लगेच संधी साधून हा विषय विधानसभेत पोचवलेला आहे. सवाल तो नाही आहे. सवाल असा आहे, सगळ्यांकडे सत्ता होती, मग आज डोंबिवलीचे जे 3-13 वाजलेले आहेत त्याला जबाबदार कोण? तर मी मगाशी सांगितलं, आपण आता पुन्हा एकदा सांगतो, ज्या शहराची कपॅसिटी 1 लाखाची सुद्धा नाहीये तिथे आम्ही 10 आणि 12 लाख लोक जर राहायला आणली, त्याची जिओग्राफिकल लिमिट तेवढीच ठेवलेली आहे. त्यामुळे त्या शहराचं काय होणार? पार्किंगला जागा नाही, ट्रॅफिकला जागा नाही, एक म्हणावा तसा पार्क नाही. आणि या सगळ्याचा एकच उपाय आहे, म्हणजे जीव मुठीत धरून मुंबईला रोज कामावर जाणारा डोंबिवलीकर मग त्याची वृत्ती सहनशील बनणार एकीकडे, आणि दुसरीकडे क्षणार्धात त्याच्या संतापाचा पारा वरती जाणार हे दुसरीकडे. आणि त्यात आमचे जनप्रतिनिधी जर असे असतील की जे न्याय मिळवून देण्याकरता, आणि न्याय कोणाकरता, तर ते न्याय कोणाकरता मिळवतोय तेव्हा मात्र दलित कार्ड पुढे करणार. हे सगळं अत्यंत विषण्ण, दुर्दैव आणि घातक प्रकरण आहे. आणि जर याच्यावर कारवाई झाली नाही पक्षांतर्गत आणि त्याहीपेक्षा शासनाकडून, तर एक फार चुकीचा संदेश आपल्याकडे जाईल. सर, जी न्याय मिळवून द्यायची मुळात भाषा करतायत, खरं म्हणजे त्या परिस्थितीमध्ये आई आणि मूल यांना वाचवण्यासाठी योग्य काय परिस्थिती आहे हे डॉक्टर ठरवू शकतात. या डॉक्टरांची सामोपचाराने चर्चा सुद्धा करता आली असती की सायनला न्यायचं तुम्ही म्हणताय, परंतु पाऊस आहे, दुसरा काही मार्ग उपलब्ध आहे का आणि तो आपण करू शकतो का? हे इतकं सहज, सोपं, सरळ होतं. एवढं तिथे जाऊन मला 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 दंडेलशाही. मला प्रतिभाजी एक इथे प्रश्न विचारायचा आहे. जर अगदी असं आपण धरून चालू की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जागा नव्हती, तर मग प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं होतं आणि नंतर त्याचं बिल काही प्रमाणात कमी करून ते भागवण्याच्या संदर्भात भूमिका सदरऊ नगरसेवकांना, जे एकेकाळी आमदार पदाच्या उमेदवारीला, आमदार पदासाठी उभे होते आणि पडलेले आहेत, त्यांना घेता आली असती. त्याकरता मारहाण करण्याची गरज नेमकी काय होती हे स्पष्टीकरण पटण्यासारखं नाही आहे. उद्या जर प्रत्येक वेळी आमच्या डॉक्टरांनी ऐकलं नाही म्हणून आम्ही मारहाण केली, तर मग डॉक्टरांनी काय करायचं? अनेकदा डॉक्टर स्मोकिंग करू नको, ड्रिंकिंग करू नको, रोज व्यायाम कर हे सांगतात, रुग्ण ऐकत नाहीत. म्हणून काय डॉक्टरकडे रुग्ण आल्यानंतर डॉक्टर रुग्णाला बडवून काढतात का? एकाला न्याय मिळवून देण्याकरता दुसऱ्यावर अन्याय, हे जर सूत्र आपण समाज जीवनाचं मानलं तर अनागोंदी माजेल. आपल्यापेक्षा कमी ताकदवर अशा समाजातल्या घटकाला आपण मारहाण करू शकतो असा जर संदेश गेलात, तर तुमच्यापेक्षा जो पॉवरफुल आहे त्यांनी जर उद्या तुम्हाला मारहाण केली तर तेही आम्ही क्षम्य मानायचं का? दुर्दैवाने डोंबिवलीचं हे कल्चर बनतंय. अगदी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाल्याच्या घटना तिकडे ताज्या आहेत. त्यामुळे कमरेला घोडा आणि गळ्यात चैनी असे नसलेले आमदार, असे नसलेले नगरसेवक आता शोधून मिळत नाहीत तिकडे. ही परिस्थिती आहे. उगीच कापसे आणि माळगी यांची नावं मी आता इथे घेणार नाही, कारण त्यांचा काळ कधीच मागे गेला. त्यांना मतदारही आता कैलासवासी झाले असतील. पण ही जर नवी राजकीय संस्कृती येत असेल तर त्याच्याशी डोंबिवलीकर कसे जुळवून घेणार आहेत, हाच मला पडलेला प्रश्न आहे.
सर, प्रश्न डोंबिवलीच्या निमित्ताने जरी आपण चर्चा करत असलो तरी बहुतांश शहरांची अशीच परिस्थिती आहे की असे मुजोर सगळे लोकप्रतिनिधी आहेत की त्यांना आपण म्हणजे जणू काही अ, खूप कोणीतरी असे शक्तिशाली आहोत की आपल्याला काहीही करण्याची मुभा आहे असा एक समज असतो. आणि मी अमुक वेळा सभापती झालोय म्हणजे त्यांच्यासोबत असलेल्या महिला कोणाशी बोलतोय ज्या पद्धतीची भाषा वापरत होत्या की हे किती वेळा अमुक होते. कोणीही असाल, तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे, ती जनतेची सेवा करण्यासाठी निवडून दिलेलं आहे आणि काहीही अधिकार पोचत नाही की अशा पद्धतीने तुम्ही हे करावं. आणि तुम्ही सर एक फार महत्वाचा मुद्दा मांडलात की मग जी काही सगळी कामं यांच्या मार्फत होतात, पूल पडतात, झाडं पडतात, यांनी उभारलेल्या अनेक गोष्टी पडतात, किती पैसे मिळतो आणि किती उभा राहतात असे अनेक प्रश्न आहेत. त्यावेळी जनतेने जर यांचाच आदर्श ठेवून यांना घेरायचं ठरवलं तर यांना रस्त्यावर चालणं मुश्किल होऊन बसेल. पुन्हा निवडून येण्याची शक्यता ऍब्सोल्युटली, सुद्धा उरणार नाही. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. यामध्ये तुम्हाला काय आता ठळक कारवाई अर्थात आपण म्हणतो आहोत कायद्यानुसार शिक्षा व्हावी, कायद्यानुसार दोन 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 गोष्टी. पक्षांतर्गत जर अशा प्रकारे आपण दंडेलशाहीला परमिशन दिली तर उद्या प्रत्येक नगरसेवक जर असा वागला तर पक्षाची इमेज काय होईल, हा एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यामुळे पक्षांतर्गत कारवाई असं जो काही शब्दप्रयोग केलेला आहे त्याची प्रत्यक्ष कृती होणं आवश्यक आहे. आणि ती कृती म्हणजे निलंबन हेच आहे, दुसरं काही असू शकत नाही. किंवा त्या ज्या पदावर आहेत त्या पदावरचा राजीनामा. आणि दुसरी गोष्ट, या अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे आपल्याकडे कडक कायदे केलेले आहेत. ते कडक कायदे हे पुस्तकांसाठी नाही आहेत, ते अंमलबजावणीसाठी आहेत. त्यामुळे त्याची अंमलबजावणी सुद्धा तातडीनं होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर लागू शकतो. 2 कलम आहेत त्याच्यामध्ये, इंटेन्शन ऑर नॉलेज टू अटॅक आणि त्यानंतर द ऍक्च्युअल ऍक्ट. या कार्यक्रमाच्या तयारी करता तो मी कायदा अगदी बारकाईनं पाहिला आणि अनेक कायदे तज्ज्ञांशी याच्यात बोललो आणि ती दृश्य त्यांना दाखवली तेव्हा ते 100% त्याला लागू होईल असं त्यांचं मत. इट्स ॲज क्लिअर एज सनशाईन. आणि त्याच्यातली जी शिक्षा आहे ती अतिशय गंभीर अशी 10 वर्षाच्या जेल पर्यंतची शिक्षा होऊ शकते. कदाचित हा कायदा अनेक लोक विसरले असतील, किमान त्याची जाणीव तरी त्यांना व्हायला पाहिजे अशा प्रकारचे गुन्हे करत असताना. अगदी बरोबर आहे. तर आपण बघितलं की ज्या पद्धतीची ही घटना घडलेली आहे, अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही काही रुग्णालयांमध्ये घडलेल्या आपण पाहिलेल्या. डॉक्टरांवर अनेक वेळा हल्ले झालेले पाहिलेले आहेत. त्यानंतर डॉक्टरांची एक कृती समिती सुद्धा सर एकेकाळी तयार करण्यात आली होती. 1-2 वर्षांपूर्वीचीच गोष्ट आहे की अशी परिस्थिती उद्भवलीच तर डॉक्टरांनी एकमेकांच्या मदतीला कशा प्रकारे जावं यासाठी सुद्धा डॉक्टरांना चिंता. म्हणजे एकीकडे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणे, एक रुग्णसेवेचं व्रत घेऊन काम करणे, आणि दुसरीकडे याचा अर्थ असा नाही की काही डॉक्टर जे काही गैरप्रकार करत असतील, हॉस्पिटल करत असतील, त्याला आपण कधी त्यावेळी तो विषय आला तर तो आपण निश्चित हाती घेणार. परंतु या पर्टिक्युलर घटनेच्या बद्दल आणि अशा स्वरूपाच्या जेव्हा घटना असतात त्यावेळी ही मारहाण किंवा डॉक्टरांशी संवाद न साधता या पद्धतीने कायदा हातात घेणं हे कुठल्याही शिस्तीमध्ये, सभ्य समाजाच्या संस्कृतीमध्ये बसत नाही. पक्षाला सुद्धा एक संधी आहे की यावेळी त्यांनी सुद्धा एक संदेश द्यावा कारवाई करून. आणि त्यामुळे जनमानसात त्यांची प्रतिमा पक्षाची काय होईल हा भाग तर एक आहेच, परंतु पक्षातल्या सगळ्या नेत्यांमध्ये सुद्धा एक संदेश जाईल की अशा पद्धतीने दंडेलशाही पक्ष सुद्धा खपवून घेणार नाही. सरकारने सरकार म्हणून कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. सर, निरोप घेण्याच्या आधी तुम्ही शेवटचं काय सांगाल? मला असं वाटतं रॉबिनहूड इमेज बनवण्याच्या नादामध्ये आपण कायदा हातात घ्यायला लागलेलो आहोत जनप्रतिनिधी म्हणून. हे जरी आज जनतेला सुद्धा अट्रॅक्टिव्ह वाटत असलं तरी याची परिणती फार भीषण होणार आहे, लक्षात ठेवा. हा प्रसंग ही याची एक वॉर्निंग बेल आहे. त्यामुळे आत्ताच या प्रश्नात जर कारवाई झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल. शेकडो कार्यकर्त्यांना अशा प्रकारेच आपण डॉक्टरांना ट्रीटमेंट दिली पाहिजे असं वाटतं, असं वाटायला लागेल आणि मग डॉक्टरांना रुग्णांना ट्रीटमेंट देणं अशक्य होऊन बसेल. त्यामुळे एक गोष्ट महत्वाची आहे की सरकारने याबद्दल तातडीने कठोर पावलं उचलून कारवाई करावी, पक्षांतर्गत कारवाई व्हावी. आणि नंतरचा मुद्दा जो असा आहे की ज्या ठिकाणी आरोग्याच्या गैरव्यवस्था आहेत, असुविधा आहेत, त्यांच्यावरही गांभीर्याने
काम करण्याची गरज आहे. तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.